नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली कशा पद्धतीने पत्रकारांना उत्तर देत आहेत, त्यांची बोलती बंद करत आहेत हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायलीच्या हाती महत्त्वाची गोष्ट लागणार आहे, कारण प्रिया अधिराजला घेऊन लोणावळ्याला जाणार आहे, पण ऑलरेडी पोलिसांनी संतोषला तिथं पकडल्यामुळं संतोषची सुद्धा वाट लागणार आहे, कारण संतोषने जे काही कांड केलेलं आहे ते आता पोलिसांच्या समोर आलंय। कारण संतोषने मारलेलं असतं जयेशला आणि जयेशने संतोषची माहिती पोलिसांना दिल्यामुळे त्याचं स्केच तयार झाले आणि लोणावळा पोलिसांनी ऑलरेडी संतोषला पकडून ठेवल्यामुळे प्रियाची मात्र वाट लागलेली आहे। लोणावळ्याला जाऊन काहीही उपयोग होत नाही हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे सायली आणि अर्जुन आता पत्रकारांच्या समोर उभे आहेत। पत्रकारांच्या समोर सायली आणि अर्जुन, पत्रकार त्यांना म्हणत असतात की तुम्ही कायद्याच्या पळवाटा वापरून स्वतःला जामीन मिळवून घेतलेला आहे, तुम्हाला फी दिली नाही म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचा खून केलेला आहे, असं सगळं पत्रकार बोलत असतात। तेव्हा सायली म्हणते की तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही असं वाटतंय मला, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट तुम्ही विचार करा आणि पुन्हा विचार करा आणि ठरवा की तुम्ही जे बोलताय ते बरोबर बोलताय का कुणी तुम्हाला सांगितलंय म्हणून बोलताय, असं आता सायली तिथे विचारत असते। तेव्हा मात्र पत्रकार तिथे असतात आणि पत्रकार म्हणतात की म्हणजे सायली म्हणते की यासारखा मोठा जोक कोणताच असू शकत नाही, कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात, ज्या पद्धतीने तुमचं बोलणं चाललेलं आहे त्यावरून स्पष्ट होतंय की तुमच्या मनात काय चालू आहे। कारण एखादा वकील जर त्याची फी मिळाली नाही म्हणून जर क्लायंटचा खून करत असेल तर यासारखी हास्यास्पद गोष्ट कोणतीच नाही। आता प्रियाला मात्र टेन्शन आलेलं असतं, काय करू, अर्जुन आणि सायली ज्या जोमाने हे सगळं करत आहेत, ज्या तयारीने ते दोघं चाललेले आहेत, त्यामुळे आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं। प्रियाला कळत नसतं की आता करू काय आणि कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करू, हा प्रश्न प्रियाच्या पुढे पडलेला असतो। प्रिया मात्र विचार करायला लागते की नाही, मला या सगळ्याचा शांतपणे विचार करावा लागणार आहे। मग ती अधिराजला फोन करते आणि भेटायला बोलवते। आता अधिराजला भेटायला बोलवल्यानंतर अधिराज मात्र विचार करत असतो की खरंच गोष्टी अशा पद्धतीनं घडतायत का, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना। प्रियाने भेटायला बोलवलेलं आहे आणि अधिराज भेटायचं ठरवतो। इकडे आता नागराजला टेन्शन आलेलं असतं, कारण हे सगळं जे काही कांड आहे ते नागराजने स्वतःवर घ्यायचं आहे आणि मग महिपतची सुटका होणार असते। त्यामुळं आता नागराजला कळत नसतं, तो म्हणत असतो महिपत तू जाशील रे इथून सुटून, तू बाहेर पडशील रे, माझं कसं होईल रे, मला कळत नाही आहे, असं म्हणत त्याची रडारड सुरू झालेली असते। तेव्हा महिपत म्हणतो की अरे नाग्या, काय बोलतोस रे तू, काळजी करू नकोस, मी आहे ना, मी काढेल तुला यातून सुखरूप बाहेर। तो म्हणतो अरे कसं काढणार आहे, तो वकील तर हे सगळं माझ्यावर ढकलतोय ना, मग तू कसं मला बाहेर काढणार आहे। तेव्हा महिपत सांगू लागतो की अरे प्रत्येक वेळेस कोर्टच लागतं का, गरज नाही आहे ना त्या गोष्टींची, मी काढेल तुला बाहेर, काळजी करू नकोस तू, असं इकडे नागराजला महिपत सांगत असतो। परंतु महिपतलाही माहिती आहे की नागराजला बाहेर काढायचं का काय करायचं। इकडे प्रिया अधिराजला भेटायला आता कॅफेमध्ये आलेली असते। अधिराज प्रियाला म्हणत असतो की खरंच म्हणजे ना, मला ना असं वाटतं की तुझ्याबरोबरच वेळ घालवावा, आपण ना माझ्या फार्म हाऊसवर किंवा माझ्या घरी राहायला जाऊया का गं, म्हणजे बघ ना किती सोपं पडेल। एक साधी सोपी गोष्ट मी तुला सांगतो, मग तो आपण जायचं, मस्त शॉपिंग करायची, त्यानंतर रात्री डिनरला जायचं, पिक्चरला जायचं आणि रात्री लेट नाईट यायचं, पुन्हा घरी यायचं, पुन्हा सकाळी उठून असं 4-5 दिवस कुठेतरी गेलं पाहिजे। तेव्हा प्रिया म्हणते आपण बाहेरच जाऊया ना, घरी कशाला तुझ्या। तेव्हा अधिराज म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला। प्रिया त्याला सांगू लागते की अरे आपण बाहेर जाऊया म्हणते मी कुठंतरी। अधिराज म्हणतो म्हणजे, तेव्हा प्रिया त्याला समजावत असते की कुठेतरी बाहेर। अधिराज विचार करतो, तो म्हणतो चालेल चल गोव्याला जाऊया। प्रिया म्हणते एवढ्या लांब नको रे, मग तो म्हणतो चालेल ठीक आहे कोकणात जाऊया कुठेतरी। प्रियाला खरं तर लोणावळ्याला जायचं आहे, तिथं जाऊन संतोषची भेट घ्यायची आहे, पण डायरेक्ट प्रिया गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि एवढा अधिराज सोबत आहे तर संधी कशाला सोडायची ना आई ती, हा प्रियाचा विचार आहे। म्हणून प्रिया अधिराजच्या मागे लागलेली असते आणि त्याच वेळी ती अश्विनला फोन करते। अधिराज म्हणतो की ठीक आहे, कारण अधिराजला असं वाटत असतं की आपण कोकणात जाऊया, अशा वेगळ्या पद्धतीने तो तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रिया मात्र ऐकायला तयार नसते। प्रियाचं एकच सुरू असतं की नाही, आपण ना लोणावळ्याला जायचं। शेवटी ती अश्विनला फोन करते, कारण या गोष्टीसाठी आता अधिराज तयार झालेला असतो।
कारण त्याने बरेच ऑप्शन दिलेले असतात, पण ते ऑप्शन काही प्रियाला आवडलेले नसतात. आणि मग मात्र प्रिया त्याला म्हणते की ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. प्रियाचा कांड तर समोर येणार आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. पण प्रियाने आता अश्विनला फोन केलेला असतो आणि ज्या पद्धतीने प्रिया अश्विनला म्हणत असते की अरे मला ना एका प्रेझेंटेशनसाठी, म्हणजे माझं ना सिलेक्शन जे होतं ना ते झालेलं आहे, मी डिझाईन केलेल्या आउटफिटचं, आणि ते ना एका लग्नासाठी सिलेक्ट झालेले आहे. हे ऐकल्यानंतर अश्विन म्हणतो अरे वा. प्रिया म्हणत असते की हो, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, आणि मला आणि आमच्या मॅडमना बँगलोरला जावं लागतं आहे. आज जाईल आणि उद्या परत येईल. अश्विन म्हणतो खरंच खूप चांगली गोष्ट आहे, पण थोडासा विचार करावा लागणार आहे. म्हणजे असं प्रेझेंटेशन ऑन दी स्पॉट कसं ठरतं का तुमच्या कंपनीचं? म्हणजे अशा गोष्टी होत नसतात ना ऑन दी स्पॉट. मग हे तुमच्याच कंपनीच्या बाबतीत कसं झालं आहे, असं अश्विन तिला विचारतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते तसं नाही आहे रे, तुझ्या लक्षात येत नाही आहे. ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे का, ते वेडिंग कलेक्शन आहे ना, मग आमच्याकडे कसं असतं माहिती आहे ना, की सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट लागतात आणि त्या परफेक्टच केल्या जातात, म्हणूनच सांगते. आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झाले. तेव्हा अश्विन तिला म्हणतो की काही हरकत नाही आहे, जातो. आता अश्विनला ती म्हणते पण घरी कसं सांगणार आहे, घरी काय सांगितलं जाईल आणि घरच्यांना ते पटेल का, घरचे काय विचार करतील, हा विचार आता प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. प्रियाचं मात्र एवढंच चाललेलं असतं की नाही, काही करून मला त्या गोष्टीसाठी बाहेर गेलं पाहिजे. आणि मग मात्र प्रिया अश्विनला फोन करते, त्याला बरोबर घोळात घेते आणि त्याला सांगू लागते की आपल्याला जावंच लागेल. तेव्हा मात्र अश्विन म्हणतो की चालेल, तू जा बिंदास्त, असं अश्विनने सांगितलेलं असतं. आता सायली, अर्जुन, कल्पना सगळेजण घरी आलेले असतात. आणि मग सुमन त्याचबरोबर अस्मिता यांनी औक्षणाची तयारी केलेली असते. अर्जुन फायनली जामिनावर सुटून घरी आला आहे, पण तो घरी आला ही आनंदाची गोष्ट आहे. कोर्टामध्ये त्याने जामिनासाठी अपील केलेलं नसताना सुद्धा त्याला जामीन मिळत आहे, ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. मग अर्जुनचं औक्षण केलं जातं, सगळे खूप खुश असतात. तेव्हा अश्विन म्हणतो की अस्मिता ताई, तुला माहिती आहे का, अगं दादाची बातमी कळली, आम्ही गाडीत बसलो आणि पहिलं तुला फोन केला, मग डॅडला फोन केला, माहिती आहे का तुला. अस्मिता मात्र रडायला लागते. अस्मिता म्हणते की मला खात्री होती अर्जुन, तू या सगळ्यातून सुटून बाहेर येणार आहे. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की या सगळ्या गोष्टी झालेत, हे सगळं पटतंय मला, पण कुठेतरी वाईट वाटतं ना रे, कारण विचार कर ना तू, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे. बघ ना कशा पद्धतीने सगळं झालं ते, कारण काहीही झालं तरीही आत्ता एक गोष्ट बघ, कधी तुला ना असं बघितलेलंच नाही रे, नेहमी तुझं कौतुक ऐकताना तुला पाहिलेलं होतं, पण आत्ता अचानक ही वेळ आली. अस्मितासुद्धा रडत असते, कल्पना रडत असते. तेव्हा चैतन्याला सगळे म्हणू लागतात की काय झालं चैतन्य, म्हणजे अचानक ब्लँक झालास तू. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की मला नाही माहिती, पण मला भीती वाटायला लागली, माझा एक शब्दसुद्धा चुकीचा अर्जुनला अडकवू शकत होता आणि मी पूर्ण ब्लँक झालो, मला काही सुचेनासंच झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, तू, सायली, इन्स्पेक्टर सावंत यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी पॉसिबल झालेत. जर तुम्ही नसता, तुम्ही पुरावे गोळा केले नसते, तर हे शक्यच नव्हतं रे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेत. चैतन्य मात्र रडायला लागतो. चैतन्य म्हणत असतो की अर्जुन मला माफ कर, म्हणजे मला नाही माहिती मी काय करून बसलो असतो, पण डॉक्टर म्हणतात ना जवळच्या माणसाचं ऑपरेशन डॉक्टर स्वतः करत नाही आहेत, तेच खरं आहे रे, कारण आज मला जाणवलं. तसंच मी एक सजेस्ट करेल, जवळच्या माणसाची केससुद्धा लढायला घेऊ नये, असं तो सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण म्हणत असतात की चला. तेव्हा अर्जुन म्हणतो की चला पुढच्या कामाला लागायचं आहे, उद्या 4चं हिअरिंग आहे आणि उद्याचं हिअरिंग खूप महत्त्वाचं आहे, उद्या आपल्याला ही केस जिंकायचीच आहे. आता इकडे इन्स्पेक्टर त्याला घेऊन सचिन आलेला असतो, वकिलाला घेऊन सचिन तिथं पोहोचलेला असतो. ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात त्यावरून तर स्पष्ट होत असतं. आणि तो वकील म्हणत असतो की माझ्या मुलीला सोडा, असं नका करू माझ्या मुलीच्या बाबतीत, कारण माझ्या मुलीची काय अवस्था करून ठेवली, काय तोंडाला बांधले तुम्ही, तिचे हात बांधले, ती नाही पळून जाणार आहे. आणि असं म्हणत तो वकील रडत असतो. परंतु त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं की इकडे सचिन मात्र खूपच विचित्रसारखा वागत आहे,
कारण त्याच्या हातामध्ये पॉवर आहे, सत्ता आहे आणि त्याला असं वाटते की जे काय चाललेलं आहे ते आपल्या मनाप्रमाणे चाललेलं आहे, असा त्याचा एक गोड गैरसमज आहे. आणि त्या मुलीला तापसुद्धा आलेला असतो. तेव्हा सचिन म्हणत असतो की काय झालं, केसचं कुठपर्यंत आले ते सांगायचं. आता मात्र केसच्या गोष्टींच्या बाबतीत माहिती हवी असते आणि मग मात्र सगळेजण म्हणत असतात की हो. तेव्हा सचिन सांगू लागतो की हो, ऑलमोस्ट डन होत आलेली आहे आणि एकदा का महिपत साहेब सुटले की मग बाकीच्या गोष्टी होतील, असं आता चाललेलं असतं. आणि मग सगळेजण पाहत असतात. त्याच वेळेस इकडे आता अर्जुनसाठी कॉफी, गरमागरम जेवण, चैतन्य आणि अर्जुन या दोघांनाही जेवायला वाढलेलं असतं कल्पनाने. आणि कल्पना स्वतःच्या हाताने अर्जुनला घास भरवत असते. अर्जुनला म्हणत असते की हे घे, हे तुला माझ्याकडून देते मी, असं सुद्धा ती सांगत असते. त्यावेळेस प्रतिमा तिच्या हातातली प्लेट घेते, 2 घास इथे अर्जुनला भरवते आणि म्हणते की हा जो पहिला घास आहे तो तुझ्या सिनियरचा आहे आणि हा तुझ्या प्रतिमात्याचा आहे, असं सांगितलं जातं. इकडे इन्स्पेक्टर सावंतांना एक कॉल आलेला असतो आणि त्यावरती एका चोरीच्या केसमधले बऱ्याचशा वस्तू येऊन पडलेल्या असतात. आणि मग ते वस्तू घेऊन आता चेक करत असतो. त्याचबरोबर इकडे जी बाई गेलेली आहे शांता, तिच्या घरामधून पण वस्तू आणलेल्या असतात, पण कुठेच फिंगरप्रिंट वगैरे काहीही मिळत नाही. आता मात्र इन्स्पेक्टर सावंतांना प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे अश्विनसुद्धा विचार करत आहे. पण सचिन मात्र आता या साक्षीच्या प्रेमामध्ये किती वेडा आहे ते आपल्याला माहिती आहे, पण त्याहीपेक्षा साक्षी किती वेडी आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायलीने पूर्ण केस स्टडी करायचं ठरवलेलं असतं. काही झालं तरी कोणतीही लीड यातनं सुटू द्यायची नाही, एवढंच त्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे सायली विचार करत असते. सायली म्हणत असते पण आता पुढे काय करणार आहे, आता आपल्याला हे कोर्टाच्या समोर आणायचं आहे की हा खून प्रियाने केलेला आहे. मग प्रियाचं कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ हे सगळं आपल्याला मिळवावं लागणार आहे, तरच आपण या सगळ्या गोष्टी सोडवू शकतो, असं सायलीच्या डोक्यात चाललेलं असतं. आता इकडे चैतन्य, अर्जुन आणि सायली स्टडी करत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही शांता मावशींच्या घराच्या शेजारी गेला, तिथं तुम्हाला काही वेगळं संशयास्पद दिसलं का? एखादी व्यक्ती, कोणी तिथल्या व्यक्तीने तुम्हाला कोणी सांगितलं का की शांता मावशीच्या घरावरती कोण पाळत ठेवून होतं? ह्या सगळ्या गोष्टींचा सुगाव लागतोय का? कारण जयेशने एकदा का स्केच बनवून घेतलं तर आता सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता मात्र जयेशला पोलिसांनी घेतलेलं असतं आणि स्केच बनवायचं सुरू असतं. जयेश वर्णन करत असतो, नक्की तो व्यक्ती दिसतो कसा या बाबतीमध्ये तो वर्णन करत असतो. आणि इकडे आता एक लोणावळ्याची केस इकडे इन्स्पेक्टर सावंतांना चोपवलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही लोणावळ्याला जायचं आणि त्या पूर्ण केसचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. इकडे इन्स्पेक्टर सावंतांना कुठं माहिती आहे की त्यांना डबल धमाका मिळणार आहे. इन्स्पेक्टर सावंतांना कुठं माहिती आहे की डबल धमाका होणार आहे, कारण काही झालं तरीही जे स्केच काढलं जाणार आहे ते त्याच व्यक्तीचं असणार आहे आणि ही गोष्ट क्लिअर होणार आहे. तर आता स्केच जवळजवळ ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता जयेशने सांगितल्या पद्धतीने बदल सुद्धा केले जात असतात आणि खूप सुंदर असं ते स्केच तयार होतं. आणि मग मात्र इकडे आता सगळेजण पाहतात, इन्स्पेक्टर सावंतांच्या समोर ते स्केच दिलं जातं आणि त्यांना धक्का बसतो. ते त्यांच्या हातात असलेला फोटो म्हणजे जयेशची माहिती काढायला सांगितलेला फोटो आणि इकडे स्केच काढलेला फोटो दोन्ही एकसारखेच झालेले असतात. इन्स्पेक्टर सावंत लगेच लोणावळ्याला फोन करतात आणि सांगू लागतात की मी काही अपडेट देत आहे, त्या व्यक्तीला तुम्ही ताब्यात घ्या. तर ते सांगत असतात की त्यांनी याच्या आधी चोऱ्या केलेल्या आहे, चोऱ्यामारा, त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. म्हणजे इन्स्पेक्टर सावंतचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अर्जुनला 2च दिवसात सायली आता पूर्णपणे म्हणजे निर्दोष सोडून घरी आणणार आहे, हे सायलीचं ध्येय आहे. तर इकडे अर्जुन, सायली दोघंही विचार करत आहेत. चैतन्यसुद्धा आहे. नक्की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी रचल्या गेल्या, नक्की काय केलं आहे, आणखी कोणी असेल सामील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार चाललेला असतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन, चैतन्य बोलत असतात, नक्की काय आहे, म्हणजे आता काय करायचं, साक्ष द्यायला कोण येणार, मग त्यांची शांता मावशींचे जे रिलेटिव्ह आहेत ते येतील का, असा विचार त्यांच्या डोक्यात चाललेला असतो. पण अर्जुन म्हणतो की नाही, शांता मावशींची डेड बॉडी आपणच व्यवस्थितपणे त्याची नीट विल्हेवाट लावूया असं ठरतं. आता इकडे अर्जुन
त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात. अर्जुन मात्र विचार करत आहे. तेवढ्यातच सायली म्हणते की तुम्हाला सांगायचं राहिलं, आदिराज भाऊजींना घेऊन प्रिया लोणावळ्याला गेलेली आहे. आणि नेमका त्याच वेळेस इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन येतो आणि इन्स्पेक्टर सावंत सांगू लागतात की तो संतोष सापडला आहे, त्याला लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि लवकरच आता तो आपल्या ताब्यात असेल. एकदा का संतोष ताब्यात आला की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण आता संतोषला ह्या गोष्टी बोलायचं कोण? आणि अर्जुन तर पनवेलच्या बाहेर पडू शकत नाही आहे. ती बोलणारी व्यक्ती हजरजबाबी पाहिजे, अगदी व्यवस्थितपणे मुद्देसूद बोलणारी पाहिजे. अशी व्यक्ती कोण आहे? सायली म्हणते आहे माझ्यासमोर. तेव्हा अर्जुन आणि चैतन्यला ती म्हणते तुम्हाला नाही आठवली अशी व्यक्ती कोण असेल? मग सायली सांगू लागते की ऊर्जा, आपली ऊर्जा शिंदे. अर्जुन म्हणतो की हो. तेव्हा सायलीला चैतन्य म्हणू लागतो की काही प्रॉब्लेम येणार नाही आहे ना, असं आवर्जून तो सांगू लागतो. इकडे सायली मात्र विचार करत असते. म्हणजे आत्ता कळतंय, आत्ता क्लिक होतंय की प्रिया लोणावळ्यालाच का गेली. पण आता प्रियाने जाऊन संतोषला भेटण्याआधी, काही करण्याआधी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत असं सगळं ठरलेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे विचार करत बसलेले असतात. आणि मग त्याच वेळेस सायली म्हणते की मी ऊर्जाला फोन करते. आणि मग सायलीने ऊर्जाला फोन लावायला घेतलेला असतो. ऊर्जाला सांगत असते की ऊर्जा, हे बघ, तुला यावं लागेल, एक काम करावं लागेल, करशील ना तू? त्यावेळेस अर्जुनसुद्धा बोलू लागतो की प्लीज कराल ना तुम्ही? तेव्हा ऊर्जा म्हणते की का नाही करणार, प्रॉब्लेम काय आहे न करण्यासाठी, मी करेल हे काम, असं स्पष्टपणे ऊर्जाने सांगितले. अर्जुन म्हणतो की उद्या 4 वाजता हिअरिंग आहे, 4 वाजण्यापूर्वी मला तो कोर्टात हजर हवा आहे आणि आपण सांगितलेल्या गोष्टी त्याने बोलल्या पाहिजेत असं सांगितल्याबरोबर इकडे अर्जुनने पूर्ण सेटिंग केलेली असते आणि आता प्रियाची वाट लावायची सगळी तयारी झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.